दिल्लीतल्या एका रात्रीची गोष्ट. एका बाजूला म्हणजे लग्नाचा जल्लोष, आनंद आणि एक प्रचंड शक्तिशाली गाडी. आणि दुसऱ्या बाजूला दिवसभराच्या कामानंतर दमून घरी जाण्यासाठी वाट पाहणारे 3 अगदी सामान्य तरुण. आणि मग ह्या दोन जगांची टक्कर होते. अगदी. काही क्षणातच ही 2 जगं एकमेकांना अशी काही धडकतात की एका कुटुंबाचा आनंद दुसऱ्यासाठी आयुष्यभराचं दुःख बनून जातो. हो आज आपण 30 नोव्हेंबर 2025 रोजी वसंतकुंजमध्ये झालेल्या एका भीषण अपघाताच्या बातमीच्या जरा खोलात जाणार आहोत. हो कारण या बातमीचे जे वेगवेगळे तुकडे आहेत ते जोडल्यावर जे चित्र समोर येतं ते खूप काही सांगणार आहे. चला तर ते चित्र एकत्र मिळून पाहूया. तर झालं असं की पहाटेचे साधारण 2:15 वाजले होते. नेल्सन मंडेला मार्ग. वेळ खूप महत्वाची आहे इथे. हो. आणि त्या रस्त्यावर एक मर्सिडीज G63 गाडी म्हणजे अक्षरशः सुसाट वेगाने नागमोडी वळणं घेत चालली होती. झिगझॅग. हो, झिगझॅग. काही कळायच्या आतच गाडी आधी दुभाजकाला धडकली आणि मग चालकाचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं. आणि गाडी गेली कुठे? थेट जवळच्या बसस्टॉपमध्ये घुसली. तिथे 3 तरुण ऑटोची वाट पाहत उभे होते. बापरे, म्हणजे धडक खूपच जोरदार असणार. इतकी जबरदस्त की एक विजेचा खांब आणि एक झाड मुळासकट उखडलं गेलं. अच्छा. पण यातला सगळ्यात आश्चर्यकारक काय आहे माहितीये? वैद्यकीय तपासणीत असं स्पष्ट झालंय की चालक मद्यधुंद नव्हता. हाच तर या घटनेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग इतक्या शक्तिशाली गाडीवरचं नियंत्रण सुटण्यामागे काय कारण असू शकतं? केवळ अति आत्मविश्वास असू शकतो. म्हणजे बघा, आपण इथे G63 गाडीबद्दल बोलतोय. हो. ही एक अत्यंत शक्तिशाली SUV आहे. तिला रोड मॉन्स्टर असंही म्हटलं जातं. अच्छा. ही गाडी चालवायला प्रचंड कौशल्य आणि अनुभव लागतो. आता विचार करा, गाडी चालवणारा 29 वर्षांचा शिवम अरोरा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि तो त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून परतत होता. अगदी, पत्नी आणि भावासोबत. अशा वेळी उत्साहाच्या भरात गाडीच्या ताकदीचा अंदाज न येणं किंवा वेगावर नियंत्रण न ठेवणं हे शक्य आहे. म्हणजे गाडीतल्या एअरबॅग्समुळे ते तिघही वाचले. हो, गाडीतले वाचले, पण बाहेर उभ्या असलेल्यांसाठी तीच गती जीवघेणी ठरली. म्हणजे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचलेले जीव आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेगांमुळे चिरडले गेलेले. काय विरोधाभास आहे हा. खरंय. आणि हे बळी ठरलेले तरुण कोण होते? या अपघातात 23 वर्षांचा रोहित बिष्टचा जागीच मृत्यू झाला. त्याचे 2 सहकारी 35 वर्षांचा ललित आणि 23 वर्षांचा कपिल गंभीर जखमी झाले. आणि हे तिघेही दिल्लीचे नव्हते. नाही, तिघही उत्तराखंडून दिल्लीत आले होते. ॲम्बियन्स मॉलमधल्या एका फ्रेंच बेकरीमध्ये शेफ म्हणून काम करत होते. म्हणजे रोजच्या सारखं काम संपून घरी परतत होते. हो. आणि त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला. आणि इथेच ही घटना फक्त एक अपघात न राहता एक शोकांतिका बनते. म्हणजे रोहित बिष्ट तो त्याच्या घरातला एकुलता एक कमावता सदस्य होता. अरे देवा. त्याच्या काकांनी दिलेल्या माहितीतून जे समोर आलंय ते मन हेलावणार आहे. ते म्हणाले की त्याने नुकतंच फोन करून सांगितलं होतं की तो लवकरच सुट्टी घेऊन गावी येणार आहे. या एका क्षणाने आमची सगळी स्वप्नच संपवली. खूपच दुःखद आहे हे. एका कुटुंबासाठी जो आनंदाचा सर्वोच्च क्षण होता तोच दुसऱ्या कुटुंबासाठी होत्याचं नव्हतं करणारा ठरला. बरोबर. या घटनेनंतर कायदेशीर कारवाई तर सुरू झाली आहे. शिवम अरोरावर भारतीय न्याय संहितेची काही कलमं लावली आहेत. पण ही कलमं नक्की काय सांगतात? इथे लावलेली कलमं महत्वाची आहेत. म्हणजे बघा, कलम 281 आहे बेदरकारपणे वाहन चालवण्याबद्दल. ठीक आहे. पण कलम 106 जे आहे ते आहे निष्काळजीपणामुळे मृत्यू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की चालकाचा उद्देश कोणाला मारायचा नव्हता, पण त्याच्या निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. अच्छा. यात तुरुंगवासाची तरतूद आहे, पण हे सदोष मनुष्यवादापेक्षा कमी गंभीर मानलं जातं. म्हणजे यावरून खटल्याची दिशा ठरू शकते. हो. यात शिक्षा किती होणार हे आता पूर्णपणे न्यायालयावर अवलंबून असेल. ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. एका क्षणाचा जल्लोष किंवा निष्काळजीपणा दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य कसं हिरावून घेऊ शकतो हे यातून दिसतं. अगदी. पण यातून एक विचार करायला हवा. आपल्या शहरांच्या रस्त्यांवर धावणारी ही अफाट शक्ती आणि ती चालवणारी माणसं यांच्यात ताळमेळ साधला जातोय का? की मग असे अपघात हे केवळ घडतात म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहणार?